तर नमस्कार भाऊ बहिणींनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा जुगाडाचा व्हिडिओ आपला हा खूप म्हणजे खूप खास होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ स्किप कुठेही करू नका. कारण आज आपण इतका स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की जर तुमच्याकडे पण अशाच साड्या आहेत आणि प्रत्येक माता भगिनींकडे अशा जुन्या साड्या असतात बघा, बरोबर आहे. मग जुन्या साड्या असल्याच्या नंतर आता आपण काय करतो, जुन्या साड्या झाल्याच्या नंतर फेकून देतो किंवा पाण्यात फेकून देतो किंवा जाळून पण टाकतो. आता बऱ्याच जणांनी ही थंडी चालू आहे, त्या थंडीमध्ये पण त्याच्या शेकोटी करण्याचा कार्यक्रम केला बघा त्या साड्यांचा. तर तसं न करता आता आपल्याला जुन्या जे साड्या आहेत आपल्याला, तर त्या जुन्या साड्यांपासून आपण अशी एक वस्तू तयार करणार आहे, अशी वस्तू तयार करणार आहे की ती कोणताही ऋतू असू द्या, आपला उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, आपल्याला तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला ही वस्तू आपल्या उपयोगी पडणार आहे. अशी वस्तू आपण ह्या साड्यांपासून तयार करणार आहे बघा. आता तुम्ही म्हणसान साड्यांपासून आणि अशी काय वस्तू तयार होती, तर चला ना बघू मग आता आपण की ह्या अशा साड्यांपासून, जुन्या साड्यांपासून काय वस्तू तयार होतात. आता बऱ्याच वेळा काय होतं आहे बघा, की आता आपल्या घरी ज्या आपल्या स्त्रिया असतात त्यांना बघा साड्यांची भरपूर अशी हवा असते. आता आमच्या बायकोला पण साड्यांची भरपूर हवा आहे. आणि आता ह्या साड्या बघा, आता ह्या साड्यांना काय झालं आहे का, कुठं फाटली आहे का, काय झाली आहे, किंवा कुठं काय आहे, ह्याच्यावरती डाग आहे, असं काय आहे का, किंवा त्याचा कलर गेला आहे, असं काय आहे का. कुठलाही सण आला की मला साडी पाहिजेत, कुठलाही सण आला की मला साडी पाहिजेत. ओ माझ्या साड्या जुन्याच झाल्यात, ओ मला साडीच नाही. कुठला फंक्शन आलं, कुठला कार्यक्रम असला, कुठला बड्डे असला की मला साड्याच नाहीत. आणि साडी तर आताच घेतलेली असते तोपर्यंत म्हणतात मला साडीच नाही. एकदाच एका कार्यक्रमाला साडी घालायची, दुसऱ्या कार्यक्रमाला तर ती साडी घालायची नाही का, तर त्या कार्यक्रमात मी साडी घातली होती की बाया म्हणते ना आता ही साडी तू त्या कार्यक्रमात घातली होती. कोणाला कोणाचं काय पडलंय तेव्हा, तू कुठली साडी घातली होती काय आणि काय केलं तर काय, कोण कोणाचं बघत बसलंय. तर अशा टायमिंगला मग ही काय करते स्त्रिया, ह्या साड्या आता लगेच जुन्या झाल्या म्हणून फेकून देतात. बरं चला असू द्या, काही कायच्या ह्याच्यापेक्षा जुन्या असत्या, तर ते फेकून न देतात आपण त्याच्यापासून अशी वस्तू तयार करायची की ती सर्वांच्या उपयोगाची पडणार आहे बघा. आता तुम्हाला तर माहितीच आहे आपले की आपले व्हिडिओ असे असतात की टाकाऊपासून टिकाऊ, टाकाऊपासून टिकाऊ आपण व्हिडिओ, म्हणजे आपली जी वस्तू असतात त्या टाकाऊपासून टिकाऊ आपण अशा वस्तू बनवत असतो. तर चला आपण आता घेऊया साडी एक पहिल्यांदा. आणि त्याचं काय करायचं आहे बघा, तुम्हाला सांगतो. असं काय नाही की साडी फाटकीच पाहिजेत किंवा काय पाहिजे, साडी चांगली जरी असेल तरी चालते, म्हणजे जुनी असावी. आणि शक्यतो तर मी काय म्हणेन बरं का, की अशा जे साड्या असतील किंवा कुठं फाटल्या नसतील तर शक्यतो गरिबांना दान करा. किंवा काय काय ठिकाणी बघा माणुसकीची भिंत म्हणून असते बघा, त्या ठिकाणी ज्या वस्तू आपल्या आता खेडेगावामध्ये नाहीत अशा गोष्टी, पण सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी बघा आता हिवाळा चालू आहे आणि सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी असं आहे की ते माणुसकीची भिंत, म्हणजे जे आपल्या जे निरुपयोगी साड्या आहेत, म्हणजे जे जुन्या झाल्यात किंवा आपण जे काही वस्तू वापरत नाहीत ते त्या ठिकाणी नेऊन द्यायच्या. आणि जे गरीब आहेत, ज्यांना गरजूवंत आहेत, ते घेऊन जात असतात. मग अशा ठिकाणी तुम्ही तर दान करा. पण आपल्या खेडेगावामध्ये अशी सोय नाही. आणि आपण मग दुसरं काय करत असतो की अशा ज्या साड्या आहेत, आता टबवाले येतात बघा, हे टबवाले ह्या साड्या घेऊन जातात बघा. तर 4-4 आणि 5-5 साड्या घेतात आणि एखादा प्लॅस्टिकचा टब तुमच्या डोक्यात मारून जातात आणि तो टब 2-3 दिवसात फुटून जातो आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग त्यापेक्षा तुम्ही कुठेतरी दानधर्म करा. मी ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. आणि जर तुम्हाला नसन शक्यतो जुळत तर अशा साड्यांपासून तुम्ही अशा वस्तू बनवा आणि त्याचा उपयोग करा. तर चला आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात. तर पहिल्यांदा तर आपण साडी घेतली आणि साडी घेतल्याच्या नंतर इकडचा समजा एक साईड कुठली तरी आपल्याला अशी जी लहान साईज असते, जी पदराकडची असो किंवा तिकडल्या साईडची असो, अशी साईडची घ्यायची आपल्याला. आणि त्याच्या आपल्याला अशा ह्या चुन्या करून घ्यायच्यात बघा एक साईडने. ह्या अशा पद्धतीने आपल्याला एक साईडने ह्या चुन्या करून घ्यायच्यात. ही झाली आपली एक साईड. आणि ही लांबकी साईड आपल्याला ही लांबकीच ठेवायची बघा. बघू शकता भावा बहिणीनं तुम्ही, ही लांबकी साईड आपल्याला लांबकी ठेवायची. आणि ही अशा चुन्या घालून घ्यायच्यात. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला दुसरा जो भाग आहे तो आपल्याला असा ही अंगठा आणि ह्याच्यामध्ये असा हे पकडून ठेवायचा आहे, जाम धरायचा आहे. हे अशा पद्धतीने, ह्याला काय कोणी माणसं लागत नाहीत, काय नाहीत, एकदम सोप्या पद्धतीने होणार आहे.
आणि आपल्याला काय करायचं आहे, हे हात असा घ्यायचा आहे आणि ही साडी ही बघू शकता तुम्ही, हे हात वरून ठेवायचा पहिल्यांदा, परत असाच वळून घ्यायचा, ही जेणेकरून अशी एक दिसतंय का तुम्हाला, अशा पद्धतीने ही गाठण तयार झाली पाहिजेत. आणि ही जो भाग आहे हे साडीचा इकडचा, तर ह्यो भाग असा धरायचा ह्याच्यात आणि ह्यो असा वरती काढून घ्यायचा आहे बघा. थोडंसं इथं फिट्ट करायचं आहे पहिल्या वेळेस. आता हे झालं अशा पद्धतीने, परत दुसरा फसा आपोआपच तयार झाला आहे बघा. आणि ही भाग इकडं आहे, तर अशाच पद्धतीने हे पण भाग आपल्याला हे असा घ्यायचा आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही. आणि हा भाग आपण पायात ठेवला आहे. परत अजून तशाच पद्धतीने आपल्याला, येतंय का तुमच्या लक्षात, येतंय का, नसलं आलं तरी पण हो का, हा भाग हो का हे असा आहे आणि इकडचा भाग हे इकडं आहे. तर आपल्याला हे काय करायचं आहे, हे जो हात आहे ह्याच्यातून घालायचं आहे आणि हे असं पकडायचं आहे आपल्याला आणि हे असं वरती काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं ही आवळून घ्यायचं आहे बघा. बघा किती सोपं आहे, दिसतंय का. आणि हे पटापट बेन होऊ शकतं बघा, काय अवघड काम नाही, दिसतंय ना, काहीसुद्धा अवघड नाही बघा. हे अशा पद्धतीनं आता तुम्ही बघू शकता की ह्याची विण आपली अशी तयार व्हायला लागली बघा. दिसते का तुम्हाला, किती छान विण दिसायला लागली बघा. आणि सहज सोप्या पद्धतीनं आपल्याला कुठं कैचीने कापायची नाही साडी किंवा शिलाई मशीनवर कुठे शिवायची नाही, अशाच पद्धतीने आपल्याला फक्त हाताने गोपायचं आहे बघा. आता आपल्या वस्तू आपण त्या दिवशी पण पडदा तुम्हाला दाखवला होता आपण, की नवीनता आपण हा पडदा तयार करून घेतला होता. तशाच पद्धतीने ही पण वस्तू आपली नवीनता न शिवता किंवा न काय करता आपण फक्त हाताने आपल्याला किंवा न कापता हाताने आपण ही जी वस्तू आहे ते आपण तयार करतो आहे बघा. आणि त्याची विण बघा किती अशी छान दिसायला लागली. आता तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी काही स्त्रिया बघा विणी घालत असतात आणि ही विणी घातल्यासारखी एकदम त्याची विण दिसायला लागली, दिसते का डिझाईन त्याची कशी छान दिसायला लागली बघा. अशा पद्धतीने हे आपल्याला विणायचं आहे आणि सहज सोप्या पद्धतीनं आहे, ह्याच्यामध्ये काय कष्ट नाही काय नाही. आणि वस्तू पण अशी भारी होणार आहे की तुम्ही वस्तू ही कधी बघितली नसणार आहे, अशी वस्तू ह्या साड्यांपासून आपली तयार होणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही ही एकाच साडीचं करत बसतान, ह्याला 2-3 साड्या लागतात, नाही तर एकाच साडी तुम्ही हे करताना परत म्हणता दादा एका साडीचं काय झालं, कायला सवय असते निम अर्धच व्हायची आताच व्हिडिओ लगे सोडून जायची, पुढं बघायचं तर नाहीच काय झालं आहे ते, काय वस्तू तयार केली ती, कायला गडबड भरपूर असते बघा. तर तसं काय करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही एक साडी झाली बघा आपली, दिसते का, एवढ्याला आपली एक साडी गेली. तर अशाच पद्धतीने आता इथपर्यंत एवढी विणून झाली. आता पुढं काय करायचं, आपल्याला दुसरी साडी लागणार आहे. मग आता दुसरी साडी आपल्याला ज्यावेळेस विणायची त्या टायमिंगला कशी विणतोय आपण ते बघायची, ह्याच्यात ही दुसरी साडी कशी गुंतवतोय आपण, ह्याला गाठण बांधायची नाही काय नाही हे आपल्याला बघायचं आहे. आणि शिवायचं पण नाही, शिलाई अजिबात करायची नाही. तर हे पण आता दुसरी घेतली आपण साडी. ह्या वस्तू करायला आपल्याला 2 ते 3 साड्या लागणार आहेत. आणि आपल्याकडे 2-4 साड्या भरपूर अशा जुन्या साड्या असतात बघा. तर दुसऱ्या साडीला सुद्धा आपल्याला काय करायचं हे अशाच पद्धतीने ह्या चुन्या करून घ्यायच्यात बघा. आणि ही आपल्या आता चुन्या केलेली ही पहिली साडी हो का, ही गाठण फिट झाली ह्याच्यातली. तर आता आपल्याला काय करायचं, ही दुसरी साडी गुंडाळायची ह्याला. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हो का इथं हे दिसतंय हे होल, हे होलामधून साडी आपल्याला काय करायची, हे सगळ्या चुन्या केलेल्या आपल्या दिसतंय का तुम्हाला, वरती काढून घ्यायच्यात बघा. आणि हे दुसरा भाग जास्त जरी झाला आपला तरी इथं बघा भाग शिल्लक असतोय, जे आपण वेणीसारखं केलं आहे त्याच्यात ही अशा पद्धतीने ही साडी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. हे लक्षात घ्या, तुम्हाला परत एकदा दाखवतो, परत तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्ही म्हणता दादा कसं केलं तर काय, तर ही बघा परत एकदा तुम्हाला दाखवतो की ही भाग लई सगळ्यात महत्त्वाचा आहे. ही एकदम सुरुवात आणि ही मधला भाग,
हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा भाग नीट व्यवस्थित बघा तुम्ही आणि मग तुमच्या लक्षात येईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही वस्तू बनवायला काहीसुद्धा अडचण येणार नाही. तर बघू शकता तुम्ही, आता इथून आपण गाठण बांधून घेतलेले आहे आणि गाठण मारल्याच्या नंतर इथं बघा हे बोर्ड दिसतंय का इथून, तर इथून हे आपल्याला साडी वरती घ्यायची बघा. झाली का वरती? लक्षात बघा, अजून लक्ष देऊन बघा. इथं वरती आली साडी आणि त्याच्यानंतर इथं बघा हे असं केलं की हे गुपल्यामुळे लगेच लक्षात येतं आपल्या हे होल कुठं आहेत ते. आणि त्या होलामध्ये परत आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे हा भाग परत आपल्याला ह्याच्यामध्ये ओवून घ्यायचा आणि हा भाग खालच्या साईडने. झाली का आपली साडी पॅक ह्याच्यामध्ये? दिसते का? आणि परत एकदा आता आपल्याला काय करायचं आहे, हा साडीचा जो भाग निघला होता आपला साईडला, हे थोडंसं आवळून घ्यायचं आहे, कारण जेणेकरून फिट्ट होईल ही साडी एकमेकात. आणि परत आता हे पहिल्यांदा आपण सुरुवात केली ती त्याच पद्धतीने हे वरून हात ठेवला, हे असा घेतला आपण आणि ह्याला हात घेऊन आपण हा थोडीशी गाठण बांधली आपण आणि ह्याच्यातून ही साडी वळवून घ्यायची आणि हे तही आवळून घ्यायचं आहे. आता हे झाल्या का दोन्ही साड्या फिट्ट? निघतंय का? हो का, किती ओढलं तरी निघतंय का? अजिबात नाही निघत. तर हे फिट्ट झालं आहे आता, म्हणजे एकात एक हे साड्या हा मस्तपैकी बसल्यात. तर ह्याच पद्धतीने परत अजून आता आपण ही पण साडी अशाच पद्धतीने आता आपल्याला विणत चालायचं आहे बघा. आणि जिथं पाहिजे आपल्याला तिथं हे थोडंसं आवळ करून घ्यायचं आहे, जेणेकरून साड्या फिट्ट बसल्या पाहिजेत आपल्या. बघू शकता तुम्ही, सोपं आहे एकदम. जिथं ही गाठण तयार झाली त्याच्यात लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण थोडासा आता ह्याला पाय देऊ, जेणेकरून आपल्याला आता हे गुप्त आलं पाहिजेत. आता ते आपण अंगठ्यातलं सोडून दिलं आहे बघा आणि इथं आपण हा जिथं गाठण बांधली तिथं पाय दिला आहे, जेणेकरून आपल्याला हे आवळ करता आलं पाहिजेत बघा. बघा इतकी छान वस्तू होणार आहे का नाही आपली, हे तुम्ही वस्तू कधीही बघितली नाही अशी वस्तू इतकी छान होणार आहे बघा आपली. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप कुठंही करू नका. आणि तुम्ही व्हिडिओ स्किप करसान तर तुम्हाला काहीच समजणार नाही काय बनवलं आहे ती, आणि परत तुमचं चुकन. आता इथं पण आपण करू, हे थोडंसं इथं पाय देऊ. तर पाय दिल्याच्या नंतर आता आपण परत एकदा हे विणायला म्हणजेच गुपायला चालू करतोय. झालं, होत आले आपली साडी, आता थोडीच राहिली. जेवढं लांब होईल परत लगे आपण पाय देऊन त्याला हे करून घ्यायचं आहे बघा. झाले आपले, आता थोडंच राहिलंय. तर झालंय बघा आपलं विणून पूर्ण साडी. आणि हे बघू शकता तुम्ही, हे कशी मस्त विण दिसायला लागली बघा. तर ह्याला आपण काय कुठं मशीनवर शिवलं नाही किंवा काय टाके टाकले नाहीत किंवा काय केलं नाही, फक्त आपण हाताने फक्त हे विणलंय बघा फक्त. आणि हे बघू शकता ही विण कशी मस्त अशी छान दिसायला लागली. आणि आपल्याला फक्त 2च साड्या लागणार आहेत, तिसरी साडी लागणार आहे, पण त्या तिसऱ्या साडीचा उपयोग तुम्हाला सांगतो काय करायचं आहे ती. तर बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही आपली ही जी विण अशी तयार झालेली आहे, ही आजगरासारखं दिसतंय बघा आता सध्या. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे असं परत एकदा हातरून घ्यायचं आहे आणि हा जो भाग आहे आपला, हा आपल्याला गुंडळून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असा. हा गुंडळून घेतला आपण आणि गुंडळून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याला अशा पद्धतीने आपल्याला ह्याला गुंडाळायचं आहे बघा. हे गुंडाळा चालू करायचं आहे आणि आपल्याला हा गुंडाळा उभा घ्यायचा नाही बघा, असा उभा नाही. तर हे आडवा ज्या पद्धतीने आडवा आहे हे बघू शकता तुम्ही. तर ह्याच आडव्याच पद्धतीने आपल्याला हे गुंडाळायला चालू करायचं आहे बघा तुम्ही. हे आडवाच भाग आहे, असा उभा केलेला नाही आपण. तर हा आडवाच भाग आपण अशा पद्धतीनं गुंडाळायला चालू करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला आता इथं काय करायचं आहे, इथं गाठण आली. तर आता तिसऱ्या साडीचा तुम्हाला म्हणलं होतं मी उपयोग आपल्याला तिसऱ्या साडीचा करायचा आहे. तर ही घेतली आपण तिसरी साडी आणि इकडचा भाग आपण आता ही कट करून घ्यायचा आहे जरा.
तर हा एवढा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. ह्याच्यातून हे आपल्याला ह्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत बघा. झालं, तिसऱ्या साडीचं काम संपलं आपल्या. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथं जर आपण गाठण बांधली होती त्या ठिकाणी बघा, आता इथं तुम्हाला तर माहिती आहे जिथं विणलं आहे आपण त्याच्यातून हे फडकं आपल्याला असं गुंडळून घ्यायचं आहे. इथं पण ह्या दुसऱ्या साडीतून आपल्याला असंच ही वरती काढून घ्यायचं आहे बघा. तर हे बघू शकता, हे असं वरती काढून घेतलं आहे आपण. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे निष्ठू नाही म्हणून आपल्याला इथं ही अशी पॅक अशी गाठण मारून घ्यायची बघा. पूर्ण पॅक गाठण झाली आपली. आणि त्याच्यानंतर हा राहिलेला भाग आपल्याला कैचीने कट करून घ्यायचा आहे. झालं, इथं आता हे निष्ठत नाही आपलं. त्याच्यानंतर परत एकदा हे असंच आपण गुंडळायचं चालू करायचं आहे. आता आणखीन निष्ठू नाही म्हणून आपल्याला आता इथं आणखीन थोडंसं शिल्लक राहिलं आहे. आपण परत एकदा काय करूया, इथं अशाच पद्धतीने एकदा आपण हे बांधून घेऊया. आपल्याला काय करायचं, इथं गाठण बांधून घेतली आपण, तर आता इथं जोड दिला आहे. मग आपण आता हा जोड कधी निष्ठू नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या जोडवरती सुद्धा आपल्याला एकदा बांधून घ्यायचं आहे बघा. जेणेकरून हा जोड दिलेला साड्यांचा, डबल साड्यांचा, तो आपल्याला सुटला नाही पाहिजेत. म्हणून इथं सुद्धा आपल्याला कंप्लीट जोडावरती आपल्याला काय करायचं आहे, इथं एक अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचं आहे बघा. परत इथं पण जोड आहे बघा. तर इथं पण आपल्याला काय करायचं आहे, तो जोड निष्ठू नाही म्हणून थोडंसं जवळजवळ, आता तुम्हाला जिथं जिथं वाटेल का नाही की बाबा आता इथं निष्ठू शकतं आहे, तिथं तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता की ह्या गाठी बांधू शकता बघा. आता प्रत्येकाची गाठ ही स्वर्गात बांधलेली असते म्हणतात, तर पण आपल्याला ही जी वस्तू बनवली आपण त्याची गाठ जी आहे ते आपल्याला इथंच बांधायची. झालं आपलं. त्याच्यानंतर बघा आता ही परत एकदा आपण ही असं फिरवायचं आहे. आणि हे शेवटचा टोक आला आहे बघा इथं. तर आपल्याला काय करायचं आहे, हा शेवटचा टोक थोडासा आपल्याला इथं बांधून घ्यायचा आहे बघा. आता इथं आपल्याला बांधायची ही आहे बघा गरज आहे, तर आपण बांधू शकता 2-3 ठिकाणी. तर अशाच पद्धतीने आपण जी तिसरी साडी आहे ती तिसऱ्या साडीने आपल्याला ही उपयोगात आणायची बघा. आपल्याला ह्याची दोरी घ्यायची आपल्याला काढून. तर आपण तिथं बांधलं होतं, त्याच्यानंतर इथं निष्ठू नाही म्हणून आपल्याला परत जवळजवळ झाल्या तरी काही अडचण नाही आपल्याला. तर इथं पण आपण ही गाठण बांधून घेतली आणि राहिलेला भाग आपल्याला कापून घ्यायचे, जेणेकरून ते केलेली वस्तू आपल्याला छान दिसली पाहिजेत. त्याच्यानंतर बघा आणखीन कुठं गरज आहे आपल्याला, तर इथं पण आपल्याला गरज आहे इथं बांधून घ्यायची. मग आपण अशाच पद्धतीने इथं पण गाठण बांधून घ्यायची बघा आपल्याला. आणि हे आतून घ्यायचं आहे, तुम्ही बाहेरून घ्याचाल ती डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही, केलेली वस्तू पण व्यवस्थित दिसणार नाही. आपल्याला एकतर सवय असते कोणाचं नाव ठेवून घ्यायची नाही, बरोबर आहे का. त्याच्यामुळे व्यवस्थितच वस्तू बनवायची, जेणेकरून आपल्या ह्या वस्तूला नवाजलं पाहिजेत, नावं नाही ठेवली पाहिजेत, अशी वस्तू आपल्याला बनवायची बघा. आणि ह्यातूनच घ्यायचं आहे बघा, इथूनच. नाही तर तुम्ही काय करचाल, बाहेरून घ्याचाल. नीट लक्ष देऊन बघायचं बघा, यात काही अवघड नाही. सहज सोप्या पद्धतीने आपण जी वस्तू बनवतोय ती बनवायची. आता इथं राहिलं आपला, आता इथं जरा थोड्या साड्या जास्त राहिल्यात आपल्या जे बांधलेले, ते कट करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित दिसन आणि गाठी बांधलेल्या पण त्या छान दिसतील. आता हा शेवटचा भाग आला आहे आपला. तर हा शेवटचा भागसुद्धा आपल्याला व्यवस्थितच बांधून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, इथं पण अशाच पद्धतीने आपल्याला हे असं वळून घ्यायचं आहे आणि हा शेवटचा भाग आपला त्यात बांधून घ्यायचा आहे बघा. झाला मस्तपैकी. आणि हा राहिलेला भाग आपण घ्यायचा आहे आता कापून. आता हे कट करून घेतलं आहे आणि हे अशा पद्धतीने आता आपलं ही तयार झालं आहे. तर तुम्ही म्हणत असाल दादा ही जर तुम्ही वस्तू तयार केली, ही काय वस्तू तयार केली,
तर ही वस्तू आहे बघा आपली. आता आपण ह्याचा वेगळे उपयोग करू शकतो. एकतर आपण ह्याला आता पावसाळा आल्याच्या नंतर पावसामध्ये तुम्ही ह्याला पाय पुसणी पण करू शकता, जेणेकरून चिखलाने ह्याने पाय भरलेले किंवा पाण्याने भिजलेले पाय तुम्ही ह्याला पुसून घरात येऊ शकता, म्हणजेच ह्याची पाय पुसणी पण होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे आता सध्या हिवाळा चालू आहे, तर हिवाळा चालू असताना आता ह्याचा उपयोग काय होतो आहे, आता हे हिवाळ्यामध्ये आपण किंवा उन्हाळा जरी आला तरी आपल्या घरातली फरशी हिवाळ्यामध्ये गार पडलेली असते आणि उन्हाळ्यामध्ये काय झालेली असते, गरम झालेली असते. मग अशा टायमिंगला आपण घरामध्ये जर पाहुणे वगैरे काय आले तर ज्यावेळेस गार लागत असतं त्या टायमिंगला, किंवा आपले लहान मुलं असतात आणि त्यांना खाली फरशीवरती गार लागत असतं किंवा उन्हाळ्यामध्ये गरम लागत असतं, त्या टायमिंगला ह्याचा उपयोग हो का, हे असं तुम्ही ठेवू शकता आणि ह्याच्यावरती असं मस्तपैकी बसून मस्तपैकी पोहे खा, जेवण करा किंवा काही करा. आणि लहान मुलांना तर तुम्हाला माहिती आहे किती आवडत असतात अशा वस्तू. तर त्या लहान मुलांना म्हणजे जेवण करण्यासाठी, बसण्यासाठी, टी व्ही बघत बसण्यासाठी, म्हणजे प्रत्येकाला म्हणजे ही उपयोगाची अशी वस्तू तयार झाली की ह्याचा उपयोग तुम्ही जेवढा करचाल तेवढा कमी पडणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही पण आता अशा तुमच्या जुन्या साड्या फेकू नका किंवा भंगारवाल्याला टबमध्ये विकू नका टब घेण्यासाठी. तर त्यापासून अशीच वस्तू तुम्ही न विणता किंवा काय त्याला म्हणतात मशीनवरती टिपा न मारता आपण सहजपणे नुसतं हाताने हँडमेड आपण अशा वस्तू तयार केल्यात. तर तुम्ही हे अशाच पद्धतीने तयार करा आणि आता साड्या टाकून देऊ नका. आणि जर गरजवंत असतील आपल्या गावामध्ये कोणी गरीब स्त्रिया असतील तर त्यांना ह्या साड्या मी तर 100% सांगतोय की तुम्ही दान करा. आणि जर तुमच्या गावामध्ये अशा जर कोणी व्यक्ती नसतील तर तुम्ही काय करा, अशा पद्धतीने ह्या वस्तू तयार करा आणि टाकाऊपासून टिकाऊ परत एकदा उपयोगात आणा. तर चला, मी जी ही वस्तू बनवली ही तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि परत एकदा सांगतोय की अशा साड्या तुम्ही दानधर्म करा, जुन्या साड्या नवीन केल्या तरी काय हरकत नाही. तर चला, भेटूया परत एकदा माझ्या नवीन अशा परत व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.